नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा वार आहे संडे आणि संडेचं रुटीन आज मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. संडे म्हटलं की सगळ्यांच्याच घरी जेवणाला काय करायचं आणि नाश्त्याला काय करायचं हा मोठा प्रश्न ठरलेला असतो आणि प्रत्येक वेळेस दर रविवारी काय वेगळं बनवू शकतो याचाच प्रयत्न मी देखील करत असते. तर इथे जी सॅटर्डेची थोडीफार जी कामं असतात ती आता मला व्हिडिओचे डेली व्लॉग जेव्हापासून चालू झाली आहेत ना तेव्हापासून माझं हे रुटीनच झालं आहे. दर सॅटर्डेची मी जी काही भांडी असते ना ती मी आवरून ठेवत नाही, मी ती सकाळसाठी ठेवते. म्हणजे बऱ्याचसं मला आवरून ठेवायला म्हणजे बराचसा वेळ मिळतो. म्हणजे जे माझं एडिटिंगचं जे काम असतं ना ते करायला मला बऱ्यापैकी वेळ मिळतो. कारण सॅटर्डे आणि संडे हे दोनच दिवस असे असतात ना की या दिवशी थोडासा वेळ काढून आपण व्यवस्थित एडिटिंग पण करू शकतो आणि आपण थोडे रिलॅक्स पण राहू शकतो. इथे जे किचन नॅपकिनचे टॉवेल होते ते चेंज करून घेतले आणि आता कामांना सुरुवात झाली. तर तुम्हाला मी सर्वात आधी गुलाबजाम दाखवून ठेवते. पूर्ण रात्रभर ठेवल्यामुळे अगदी छान असे फुलून आलेत आणि तुम्ही अशा पद्धतीने पाकात थंड केलेल्या पाकातच तुम्ही एकदा मुरवून बघा गुलाबजामुन, अगदी सुंदर असे होतात. आज बऱ्याचशा कमेंट आलेल्या की तू गरम पाकामध्ये घाल, पण गरम पाकात जर घातले नाही तर मला तर असं वाटतं की ते थोडे शिजल्यासारखी टेस्ट लागते. पण जे मुरलेले असतात ना त्याची टेस्ट काही वेगळीच असते. तुम्ही एकदा नक्की असे ट्राय करून बघा. तुमच्याकडे जेवढे गुलाबजाम असतील ना मग त्याच्यापैकी फक्त 2 गुलाबजाम तुम्ही रात्रभर थंड पाकामध्ये तुम्ही भिजत घालून ठेवा, म्हणजे सोक करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते टेस्ट करा आणि तुमचे टेस्ट करा. नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवेल. इथे आपलं बॅटर पण अगदी सुरेख असं आलेलं आणि जसं आपलं आंबोळ्या डोशांचं बॅटर येतं ना त्याच पद्धतीने हे बॅटर आलेलं. तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी नेहमी सांगते बॅटर अजून जास्त फुलू नये किंवा अजून त्याच्यात आंबटपणा येऊ नये म्हणून आपण इथेच त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे आणि मग ते मी आज फ्रीजमध्ये स्टोअर नाही करणार आहे, ते मी बाहेरच ठेवणार आहे. इथे आता आपण जे काही गुलाबजाम घेतलेले ते ट्रान्सफर करून ठेवते आणि तुम्हाला बघूनच कळेल की अगदी मस्त असे गुलाबजाम झालेत. आणि ह्या काचेच्या बाउलमध्ये मी असे ठेवले ना की म्हणजे व्यवस्थित राहतात देखील आणि दिसायला देखील अगदी सुंदर दिसत होते. तर मी जेवढे याच्यामध्ये राहतील ना तेवढे याच्यात ट्रान्सफर करून ठेवले. ऑलमोस्ट बऱ्यापैकी याच्यामध्ये राहिलेत आणि आत्ता जेव्हा नेईन ना मी तेव्हा मग याच्यातलेच काढून नेईन. थोडे एक 4-5 गुलाबजाम मी आता बाहेर काढून ठेवलेत. म्हणजे ते एक्स्ट्राचे जे होते ते बाहेर ठेवणार आहे आणि बाकी सगळा पाक याच्यामध्ये परत ओतून ठेवणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अजून ते छान मुरले जातात. आणि एक दिवस आधी जर गुलाबजाम करून ठेवले ना तर ते खरंच खायला सुंदर असे लागतात चवीला. फक्त तिथल्या तिथे जेव्हा आपण करून खातो ना तेव्हा त्याची टेस्ट एवढी अशी चांगली येत नाही असं माझं तरी म्हणणं आहे. तर आता आपण नाश्त्याची सुरुवात करायची. त्याच्या आधी काल जी आपण रेसिपी केलेली घी पोळी इडलीच्या पावडरच्या रेसिपी, जी डाळींची पावडर केलेली त्याची, आणि चवळीला पण छान मोड आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि इझिली त्याची साल देखील निघते. बऱ्याच वेळा जेव्हा आपण उकडतो तेव्हा त्याची साल निघाली जाते. तर असं जर मोड काढून ठेवलं आणि तुम्ही साल काढलात ना तर ते वालाच्या भाजीसारखीच लागते, अगदी परफेक्ट अशी. त्याच्यात थोडं पाणी ओतून तुम्ही 15 ते 20 मिनटं ठेवली ना की ही परफेक्ट अशी आपोआपच त्याची सगळी सालं निघून जातात आणि भाजी परफेक्ट अशी होते. आता आपल्याला करायची इडली. तर इडली करण्यासाठी आता भांडं मी धुवून घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आणि मी काय करणार आहे फक्त 2च भांडी लावणार आहे, 3 भांडी लावणार नाही आहे. 10 मिनटं आपल्याला स्टीम करायचे, 10 ते 12 मिनटासाठी इडली जसं नॉर्मल करतो तशीच आपल्याला करायची. तर इथे मी सर्वात आधी तेल लावून घेणार आहे. तेल लावून घेतल्यासाठी मी ब्रशचा वापर करते आज. तर म्हटलं चला आज ब्रशने पण लावून दाखवते तुम्हाला. तर ब्रश लावून घेते आणि बॅटर थोडं थिकच आहे. मी त्याच्यात खूप पातळ म्हणजे असं पाणी ओतलेलं नाही आहे. जेवढं आलेलं पीठ तेवढंच आहे, मी मिक्स करून एक्स्ट्राचं पाणी नाही टाकलं. जेव्हा मी डोसे करेन याचे, दुपारी डोसे करायचा विचार आहे, तर जेव्हा डोसे करेन तेव्हा त्याच्यात थोडंसं पाणी होते म्हणजे त्याचे डोसे अगदी इझिली होतात आणि जसे आपण इवन भाकरीसारखे टेस्ट होते, अगदी काही वेगळं असं लागत नाही. तर एकदा करून बघा या पद्धतीने. आणि पुढच्या आपल्या ज्या मील प्लॅनचा चार्ट आहे त्याच्यामध्ये मी म्हटलं आहे तुम्हाला लापशीचे आपण कशा पद्धतीने करू शकतो इडली किंवा डोसे, ते पुढच्या वीकली मील प्लॅनचा चार्ट जेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेन किंवा तेव्हा रेसिपी शेअर करेन तेव्हा त्या नक्की शेअर करेन. तुमच्यापैकी कोण करत असेल किंवा कोणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता मी काय करणार आहे, खाली जे 3रं भांडं आहे ना इडलीचं ते ठेवून घेणार आहे. कारण खाली थोडीशी स्टीम जास्त लागून खालच्या इडल्यांना खूप पाणी सुटतं, म्हणून मग एक तसंच होतं ते त्याच्यात ठेवलं आणि 10 ते 12 मिनटासाठी ठेवलं. इथे चटणी तयार करून घेण्यासाठी खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतली आहे, जिरं घेतलं आहे, थोडीशी चण्याची डाळ असते जी आपली चिवड्यासाठी वापरतो ती, आणि 1 मिरची घेतलं आहे. तर हे मिक्सरमधनं बारीक वाटून घेणार आहे. अगदी लाल मिरचीचीच चटणी नाही करणार आहे कारण आपल्याकडे जी पावडर आहे आपण केलेली ती अगदी तशीच लागते टेस्टला.
तर इथे बघाल तर आपली एका साईडला इडली देखील छान अशी तयार झालेली आहे आणि मऊ लुसलुशीत इडली तयार झाली. ती आता काढून घेऊ, थंड करायला ठेवली आहे. तोपर्यंत आपण इथे आपली जी चटणी केली त्याला फोडणी देऊन घेऊ. उडीद डाळची डाळ टाकलेली आहे, थोडंसं राई, थोडीशी मेथीचे दाणे आणि भरपूर असा कढीपत्ता आणि भरपूर असं हिंग. हिंग आणि कढीपत्ता अगदी करपवायला द्यायचा नाही आहे. थोडासा तो तडतडला की मग आपण उतरवून घेणार आहे. गॅसची फ्लेम ऑफ करून छानपैकी आपण फोडणी देऊन घेणार आहे. आणि ते बघू शकता मस्तपैकी चटणी तयार झाली आणि आता आपण प्लेट सर्व करून घेऊ. अगदी थंड झालं की इडल्या इझिली निघतात. अगदी तुम्ही गरम गरम असताना काढायला गेलात तर त्या कुस्करल्या जातात. त्याच्यामुळे थोडंसं चमच्याला जर गरम असताना तुम्हाला काढायचे असतील तर थोडंसं तेल लावा आणि मग काढा. ह्या बेसिक गोष्टी आहे, सगळ्यांना माहिती असतात, पण तरी पण कधी कधी आपल्याला माहिती असून पण त्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. तर माझ्या व्हिडिओमार्फत त्याच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. इथे आपली चटणी सर्व करते आणि याच्यानंतर या ज्या इडल्या आहेत त्याच्यावरती मी थोडंसं तूप ओतून घेणार आहे सगळीकडे. म्हणजे तुम्हाला जेवढं तूप पाहिजे तेवढं तूप टाका तुम्ही. आणि त्याच्यानंतर आपण जो मसाला काल बनवलेला घी पोळी इडलीचा तर तो त्याच्यावर परत पसरवून घेणार आहे आणि रँडमली पसरायचा आपल्याला. असं काही एक ते जास्त इथे कमी असं नाही. आणि त्याच्यावरती परत थोडंसं तूप टाकायचं आहे आणि गरमागरम या खायला खूप सुरेख लागतात. एवढं सगळं काम झाल्यानंतर भांड्यांचा पसारा हा सगळ्यांसाठीच असतो. तर आता ती भांडी सगळी घासून घेते, नाहीतर मग जेवण करायला गेली ना की मग अजून पसारा होऊन जातील आणि अजून भांडी होतील. तर हे काम माझं सर्वात बोलतात ना फेवरेट काम असतं की पहिलं सगळी क्लिनिंग झाली म्हणजे जेवढ्याचं सगळं झालं, नाश्त्याचं झालं की पहिली मात्र भांडी क्लीन करून घ्यायची. तर भांडी क्लीन करून मग आता जेवणाला सुरुवात करायचं आहे. मिस्टरांनी आज म्हटलेलं आपण फिशचं बेत करूया, तर थोडीशी तयारी मी आत्ताच करून घेते. त्यांनी मच्छी घेऊन येईपर्यंत इथे मी माझ्या वाटपाची तयारी करते. खोबरं किसून घेतलेलं आणि इथे मी आपल्या ज्या बेडक्या मिरच्या आहेत ज्या कमी तिखटाच्या असतात आणि त्याला कलर खूप चांगला येतो तर त्या भिजत घालून ठेवलेल्या. तर इथे मी थोडंसं खोबरं त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या मिरच्या भिजत घातलेल्या त्या सगळ्या मिरच्या टाकून ठेवणार आहे. खोबरं कमी घेतलेलं आहे मी आणि बऱ्यापैकी मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत. त्याने कलर खूप सुंदर असा येतो. उरलेलं खोबरं मी साईडला काढून ठेवते डब्यामध्ये आणि जे थोडंसं खोबरं आहे ते मला सोलकढीसाठी लागणार आहे म्हणून ते बाहेरच ठेवलं आहे. इथे आता याच्यामध्ये आपण थोडेसे धणे टाकणार आहोत, हळद टाकणार आहोत आणि त्याचबरोबर थोडासा कांदा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. पण मिरच्या मात्र तुम्ही जास्त घ्या, म्हणजे एक 8 ते 10 मिरच्या घ्या. त्याने कलर पण खूप छान येते आणि ग्रेव्हीला टेस्ट देखील सुरेख अशी येते. लाल मिरची पावडर किंवा आपण जो रेडीमेडचा फिश मसाला वापरतो ना त्याला तेवढीशी अशी टेस्ट येत नाही किंवा तो मसाल्याची टेस्ट थोडी वेगळीच लागते काही. तर त्याच्यापेक्षा जर तुम्ही ती पावडर आणण्यापेक्षा किंवा बाहेरचा मसाला आणण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने मिरची आणून जर ती भिजत घालून मग मिक्सरला बारीक केली ना तर त्याची टेस्ट खूप सुंदर येते आणि कलर बघायला अगदी सुरेख आला आहे. सगळं वाटप वाटून झाल्यानंतर एक मोठा टमॅटो आपण याच्यामध्ये ओतून मिक्सरला बारीक करून स्मूथ पेस्ट करून ठेवणार आहे. आता आपल्याला हे फोडणीला टाकायचं. तर फोडणीसाठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही फोडणी करा. आमच्याकडे मी कधीतरी लसूण टाकते, कधीतरी कढीपत्ता, कधीतरी कांदा देखील वापरते. एका साईडला कुकरची पण तयारी करून घेते कारण कुकर थंड व्हायला पण बऱ्यापैकी वेळ जातो, 10 ते 12 मिनटं जातात. तर आता त्याच्यानंतर आपण इथे फोडणी टाकून घेऊ साराला. मी लसूण टाकलं आहे आणि त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता टाकला आहे, मी कांदा टाकलेला नाही आहे. आणि आता थोडंसं एक परतून झालं की आपण जे वाटप तयार केलेलं ते ओतून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं पातळ किंवा जेवढं घट्ट हवं असेल चटणी तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका, कारण थोडंसं जेव्हा त्याला उकळ येतो ना तेव्हा ते थोडंसं पातळ होत जातं. त्याच्यामुळे थोडंसं कमीच पाणी टाका, ते आपोआप पातळ होत जाईल. आता छानपैकी उकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये ना बोंबील सोडून घेणार आहे आणि मी अगदी त्याचे 2 तुकडे केलेले नाहीत. मी मोठे लांब लचक जे असतात ना तसेच ठेवलेले आहेत. आणि जेव्हा त्याला पूर्णपणे थोडंसं शिजतात ना, एक हार्डली बोंबील हा मासा अगदी मऊसूत असतो, एकदम पटकन शिजला जातो आणि प्रत्येक मासे पटकन शिजले जातात. त्याला जास्त हलवत राहायचं नाही, जेवढं जास्त हलवाल ना तेवढे ते कुस्करले जातात. तर आपल्याला कड आलाय तर थोडीशी तुम्ही 2-4 कोकमं टाका, म्हणजेच आपली आमसुलं टाका, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपली ग्रेव्ही तयार झाली. ग्रेव्ही थोडीशी थंड झाली ना की थोडीशी चांगली लागते. अगदी अशी गरम गरम खायला तेवढी अशी मजा येत नाही. इथे आता आपण करणार आहोत कोलंबी, थोडंसं सुकं करणार आहोत कोलंबीचं. तर म्हणून इथे कांदा फ्राय करून घेतला आहे आणि थोडीशी लसूण फ्राय करून घेतली. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आलं लसूणची पेस्ट देखील टाकू शकता, पण मी आलं लसूणची पेस्ट नाही, मी फक्त लसूण टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये अर्धा टमॅटो टाकला आहे, थोडासा टमॅटो आणि कांदा एकजीव होण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं थोडेसे हळद आणि जो आमचा घरचा मालवणी मसाला आहे तो मी टाकलेला आहे.
तो मिक्स करून घेतल्यानंतर तुमच्याकडे जी कोलंबी आहे साफ करून घेतलेली तुम्ही मध्ये चीर मारा आणि त्याच्यातला जो धागा असतो तो इझिली निघतात. आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ आहे अपलोड केलेला कोलंबी वगैरे कशी क्लीन करायची. तर आता ते आपण हे करून घेऊ आणि याच्यात कुठेही पाणी ओतायचं नाही. ॲक्च्युली ही थोडी खाडीची जी कोलंबी असते ना ती होती, त्याच्यामुळे ह्याला थोडंफार पाणी सुटतं. त्याच्यामुळे मी काही जास्त असं झाकून पण ठेवलं नाही. 1-2 मिनटात याला आपोआप पाणी पण सुटतं आणि ती शिजली जाते. मी याच्यात आहे ना कोकमाचा आगूळ टाकला. मला थोडासा कलर जास्त हवा होता गडद असा, म्हणून मी कोकमाचा आगूळ टाकला. मी कोकम टाकलेलं नाही, तुम्ही कोकम देखील टाकू शकता. आणि आमच्याकडे बऱ्याच वेळा खोबरं टाकलं जातं, तर म्हणून किसलेलं खोबरं टाकलं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि आता आपल्या इथे कोलंबीचं सुक्कं तयार झालेलं आहे. आता आपल्याला करायचं आहे सर्वात शेवटी कोलंबी फ्राय. कोलंबी फ्रायसाठी कोलंबीला थोडंसं मी मीठ लावून ठेवलेलं आणि त्याचबरोबर त्याला आपलं लाल तिखट आणि थोडीशी हळद असं टाकून फक्त मिक्स करून घेतलं. थोडासा आगूळ लावला आहे किंचितचं. आगूळ नसेल तर तुम्ही लिंबू लावा तरी देखील चालेल. आणि असं पीठ माझ्याकडे तयार करून ठेवलेलं असतं. याच्यामध्ये तांदूळ आहे, बारीक रवा आहे, थोडासा मसाला आहे आणि थोडंसं मीठ टाकून असं करून ठेवलेलं आहे. म्हणजे जरी कधी आपल्याला बटाट्याच्या काचऱ्या वगैरे करायच्या असेल, कापं करायचे असतील, केळ्याचे काप करायचे असतील, तर फक्त या पिठात घोळवलं ना की मग आपलं परफेक्ट पटकन असं काम होऊन जातं. तर आपण सगळ्या कोलंबी याच्यामध्ये घोळवून घेऊ पिठामध्ये. तुम्हाला जास्त क्रिस्पी हवं असतील तर फक्त तुम्ही बारीक रव्यामध्ये घोळवल्या तरी चालतील. मालवणी पद्धतीच्या जेवणामध्ये असं काही जास्त असं नसतं. फक्त तुम्ही जो मसाला वापरता त्याच्यावरतीच सगळं टेस्ट अवलंबून असते. तर आपण आता ही फ्राय करायला ठेवणार आहोत आणि मोजून मी 7-8च ठेवलेलं, बाकी सगळं मी कोलंबीचं सुक्कं करून टाकलेलं. 5 ते 7 मिनटं हाय फ्लेमवर एका साईडने झाल्यानंतर दुसऱ्या साईडने पण हाय फ्लेमवर ही परतून घ्यायची, म्हणजे ती पटकन अशी छान कुरकुरीत अशी भाजली जाते. आता करणार आहोत आपण सोलकडीची तयारी. त्याच्यासाठी जे आपण किसून ठेवलेला नारळ होता तो घेतला आहे मी. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आहे, अर्धा चमचा. त्याचबरोबर 1 मिरची आणि 2 लसणाच्या पाकळ्या असं टाकून आपण याचा ना रस म्हणजे मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि याचा सगळा रस काढून घ्यायचा आहे, म्हणजे गाळून घ्यायचं आहे. आणि जेवढं तुम्हाला 1 ते 2 वेळामध्ये जेवढा काही रस निघेल खोबऱ्याच्या किसाचा तो सगळा आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि मग तो साईडला ठेवून घ्यायचा आहे. इथे मी आता पॅन गरम करून ठेवते, कारण याच्यावर आपल्याला आंबोळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि पॅन गरम जेवढं होईल ना, जेवढं चांगलं पॅन असेल आपलं तापलेलं, तेवढे डोसे किंवा आंबोळ्या परफेक्ट अशा निघतात. आणि तुम्ही बघू शकता अगदी जशा आपल्या आंबोळ्यांना जशा जाळ्या पडतात तशा याला पण जाळ्या पडलेल्या आहेत. टेस्टला पण तशाच लागतात. थोडीसं भाकरी खाल्ल्यासारखी, म्हणजे जशी नाचणीची फ्लेवर असतो ना तसंच असतो, काही वेगळा असा पण लागत नाही. आणि मस्त अशा फक्त कलरने थोड्याशा असा वाटतात की ही कुठल्या तरी वेगळं फ्लेवरची बनवलेली आहे आंबोळी, नाहीतर खायला वगैरे अगदी लुसलुशीत होतात. कुठेही काही वेगळं आपल्याला काहीही करणार नाही. तुम्हाला याची मिनी इडलीज वगैरे करायचे असतील तरी देखील परफेक्ट आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी पण आपण हे वेगवेगळ्या कलरमध्ये देखील करू शकतो. तुम्ही आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जी कडधान्य असतात ना ती सगळे हे बॅटरमध्ये सगळं करून यूज करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे डोसे करू शकता. इथे आपली सोलकढी तयार झालीत. मी थोडासा आगूळ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्या सोलकढी देखील तयार झाली आहे. इथे आता आपण ताट तयार करून घेऊ. कांदा ठेवला आहे, त्याचबरोबर आपलं बोंबलाचं सार, जी आपण कोलंबी सुक्का केलेली ती. इथे आहे फिश फ्राय म्हणजे आपली कोलंबी फ्राय. इथे आहे सोलकढी आणि त्याचबरोबर आहे आपल्या आंबोळ्या. आणि इथे आपलं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे. तर चला तर मग जेवायला या तुम्ही गरमागरम. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजच्या ब्लॉगमधनं बऱ्याचशा रेसिपी ज्या मालवणी पद्धतीच्या आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला थोड्या जरी आवडत असतील तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं काही सजेशन्स असेल माझ्यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटेन एका छानशा ब्लॉगसोबत, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.